ओव्हर थिंकिंग म्हणजे कोणत्याही गोष्टीचा विनाकारण जास्त विचार करत राहणं. झालेलं काहीच नसतं. पण मनातल्या मनात आपण एखाद्या गोष्टीचा इतका विचार करत राहतो, की रात्री आपल्याला झोप लागत नाही. रिकामं बसल्याच्यानंतर तेच विचार रिपीट येत राहतात. धड होत राहते आणि माझं काही बरं वाईट होईल का? असा विचार करतो. आणि मग आपण सर्वांमध्ये असून सुद्धा सर्वांमध्ये नसतो. आपलं डोकं सतत त्या विचाराने ग्रासलेलं असतं. यातून बाहेर जाण्यासाठी अतिशय सोपे असे 6 उपाय आहेत. नंबर 1, तुमच्या विचारांप्रती जागरूक राहा. हे लक्षात घ्या, की मनात येणारे विचार आणि तुम्ही वेगवेगळे आहेत. मनात विचार आला म्हणजे तसंच घडतं असं नसतं. जसं तुम्ही गच्चीवरतून खाली पाहताना रस्त्यावरतून तुम्हाला काही माणसं येताना जाताना दिसतात, काही प्राणी येताना जाताना दिसतात, काही मुलं खेळताना दिसतात. तुम्ही त्यात मिक्स होत नाही. तुम्ही नुसतं वरतून असं बघत असता. पण सेम असंच तुमच्या विचारांप्रती जागरूक व्हा आणि जसे तुम्ही जागरूक झाले, की आला विचार, की सोडून द्या. हे लक्षात घ्या. तुम्ही विचारांमध्ये इतकं गुंतून जातात, की विचार तुम्हाला केव्हा वर्तमानातून कल्पनेत घेऊन जाता हे तुम्हाला कळत नाही आणि तुमचंच तुम्हाला तुम्ही विचारांमध्ये गुंतले हे न कळणं म्हणजे ओव्हर थिंकिंग आहे की नाही सांगा मला? हे तुमच्या हातात आहे. जसा एखादा तुमच्या मनात नकारात्मक विचार आला किंवा तुम्ही विचारांमध्ये गुंतले, एक छान स्माईल द्या आणि तुमच्या विचारांप्रती जागरूक व्हा आणि तिथेच त्या स्वतःच्या मनाला सांगा, "मी या विचाराला सोडून दिलं." आणि एक श्वास घ्या आणि छान वर्तमानात जे काम करताय, त्या कामामध्ये स्वतःला गुंतवा. श्वास घ्यायचा, स्माईल करायचं आणि सोडून द्यायचं आणि स्वतःला सांगायचं, की "अरे, गुंतू नको विनाकारण त्या नसलेल्या विचारामध्ये." कळतंय का? तुम्ही विचारांप्रती जागरूक व्हा आणि नंबर 2 तुम्हीच तुम्हाला स्वतःला सांगा, की "मी या विचाराला सोडून दिलं." हा सगळ्यात बेस्ट उपाय. नंबर 3 अहो, सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. हे लक्षात घ्या. विनाकारण विचार केला तरी तेच घडणार आहे आणि नाही विचार केला तर उलट तुम्ही चांगलं कार्य करून अजून चांगला रिझल्ट मिळवू शकता की नाही बोला. अहो, काही गोष्टी या परमेश्वरावरती सोडून द्याव्या लागतात. ज्याचं टेन्शन आहे ना, तुम्ही सोडून द्या. तुम्ही हे लक्षात घ्या, की तुमच्या हातात फक्त एकच आहे 100% एफर्ट करणं, 100% प्रयत्न करणं, 100% आत्ताच्या कामात देणं. तुम्ही आत्ताच्या कामात 100% द्या ना. अहो, आवडतं काम करा आणि आवडतं काम नसेल, तर जे काम करतायत त्याची आवड निर्माण करा. ही सवयच लावून घ्यायची आत्ता हे ऐकताना सुद्धा मला ओव्हर थिंकिंगची बिमारी आहे, हे डोक्यात ठेवू नका. ही सवय लावून घ्या. नेहमी पॉझिटिव्ह विचार करण्याची, सकारात्मक विचार करण्याची. नेहमी तुमच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य असलं ना, तर अर्धे तिथेच जिंकलात तुम्ही लढाई. बघा आता सुद्धा चेहऱ्यावर स्मितहास्य आहे की नाही? चेहऱ्यावर विनाकारण छान स्माईल ठेवायचं आणि स्वतःला सांगायचं, की "येस, मी याच्यातून बाहेर जाणार आहे. मी आत्ता माझ्या हातात काय आहे, ते 100% कार्य करेल आणि ज्याचं मला टेन्शन आहे ना, मी परमेश्वरावरती सोडून देईल. आजपर्यंत त्यांनी केलं, याच्यापुढेही तो मला साथ देणार." नंबर 4 आत्मविश्वासाने जगा. नेहमी नकारात्मक विचार करत जाऊ नका. अहो, तुम्ही स्वतःला बघा, इतके नकारात्मक विचार तुम्ही केले, खरंच तुम्ही जसा नकारात्मक विचार करता तसं घडतं? बऱ्याचदा घडत नाही. अगदी 100 पैकी एखाद्या वेळेला घडतं. मग तुम्ही बघा ना, की अहो नकारात्मक विचार करून उलट माझा प्रवास तिथे थांबतो. मी अडकून बसतो. मग ते नकारात्मक विचार सकारात्मक विचारांनी रिप्लेस करा. लगेचच स्वतःला सांगा, चेहऱ्यावरती स्माईल आहे का? लगेच स्वतःला सांगा, वर्तमानात आहात का? लगेच स्वतःला सांगा, की मी विनाकारण माझं असं झालं तर, माझ्या मुलांचं चांगलं झालं नाही तर, माझ्या कर्जाचं जर ते फिटलंच नाही तर, मला लोकांनी वाईट म्हटलं तर, असे विचार यायला लागले, की लगेच स्वतःला सांगा. बोला स्वतःशी पॉझिटिव्ह. माझं चांगलंच होणार आहे. ते सुद्धा चेहऱ्यावर स्माईल ठेवून, ते सुद्धा फील करत, ते सुद्धा तसं चित्र बघत. हे सुद्धा नुसतंच एका बंद रूममध्ये तुम्ही पॉझिटिव्ह विचार केले आणि पॉझिटिव्ह विचारांनी पॉझिटिव्ह बोललं म्हणजे ते होत नाही. ते विचार केल्याच्यानंतर त्या बंद रूमच्या बाहेर पडा, विश्वास घेऊन आणि आत्मविश्वासाने काम करा. तुमचं चांगलं होणार आहे, माझं चांगलंच होणार आहे, माझ्या मुलांचं चांगलं होणार आहे, माझं कर्ज मी 100% फेडणार आहे, माझे प्रॉब्लेम्स जे आहेत त्याला मी हँडल करू शकतो. येस, असं पॉझिटिव्ह बोला. कळतंय का मंडळी?
आणि अजून महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे हे लक्षात घ्या, की अहो एक आयुष्य दिलेलं आहे, कशाला टेन्शन घ्यायचं? टेन्शन फ्री मी राहणार आहे. माझा मूळ स्वभावच आनंदी आहे. निरागस आहे लहान बाळासारखं. जसं लहान बाळ दुडू-दुडू पळणं आणि चालणं शिकतं, पण 10 वेळेला खाली पडतं. पण खाली पडल्याच्या नंतर पुन्हा हसत-हसत उठतं आणि पुन्हा पळतं. तसंच आपण सुद्धा काही अडचणी आल्या, त्याला स्वीकारायचं. अपयश आलं, त्याला स्वीकारायचं आणि पुढं-पुढं चालत राहायचं आहे. विश्वास ठेवून, सकारात्मक बोलून, विचारांप्रती जागरूक राहून, मी अतिविचार करणं सोडलं असं स्वतःला सांगून आणि तुमच्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे माहिती आहे का? चांगली पुस्तकं वाचा, चांगले व्हिडिओज बघा, सकारात्मक लोकांसोबत राहा. जसं फुलासोबत राहिलं की सुगंध येतो ना, तसं चांगल्या माणसांसोबत राहिलं ना, की चांगले विचार आपोआप येतात. आधी तुम्ही नकारात्मक बोलणं सोडून द्या. ठरवा, म्हणा, आजपासून मी नकारात्मक बोलणार नाही. आणि स्वतःला सांगा, माझी अतिविचार करण्याची सवय मी सोडली. म्हणू नका असं, की अशाने कधी सुटतं का? म्हणा आणि जागरूक राहा विचारांप्रती. छान गप्पा मारा. आपलं चैतन्यवनातलं निवासी शिबिर जर तुम्ही केलेलं नसेल, तर सहपरिवार निवासी शिबिर करा. तिथं आपण येतो, आपल्या मनाच्या नकारात्मक विचारांचा निचरा होतो. हसणं, खेळणं, रडणं, नाचणं, गाणं या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टीतून निसर्गाशी मैत्री करून, छान ज्ञान घेऊन, योग, ध्यान, प्राणायाम या सगळ्यांच्या सोबत आणि आपल्यासोबत 300 साधक असतात. या सर्वांच्या सोबत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून आपलं मन स्वच्छ होतं, आपलं मन सकारात्मक होतं, आपलं मन एकदम आनंदाने भरून जातं आणि तुमचंच तुम्हाला कळत नाही, की मी हाच होतो का तो नकारात्मक विचार करणारा? अरे, किती छान होतंय माझ्या आयुष्यात. तुमचा चेहरा बदलतो, विचार बदलतात आणि तुम्ही चांगलं जीवन जगायला लागतात. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हे डोक्यातून काढून टाका, की अतिविचार माझ्या डोक्यातून आता निघणं शक्य नाहीये. पहिल्यांदा बोला, "येस, मी स्वतःच त्या अतिविचारांना काढून फेकून दिलंय. माझं छान होणार आहे. मी मस्त जगणार आहे. अरे, येस, परमेश्वर माझ्यासोबत आहे आणि मी सांगितलेले उपाय करा आणि बघा तुम्ही त्याच्यातून बाहेर पडणार आहात की नाही." बोला एकदा, "येस." चेहऱ्यावर स्माईल ठेवा आणि हे स्माईल आता कायम ठेवून आज दिवसभर कार्य करत राहा.